रामकृष्ण हरी. नमस्कार माझा लाडक्या ताई, माई, अक्का आणि या व्हिडिओला जोडल्या गेलेल्या सर्व सज्जन आणि भाविक श्रोते हो. तुमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं अगदी मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी अशी एक कथा घेऊन आली आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी तर येईलच, पण तुमच्या आयुष्याला एक नवी दिशाही मिळेल. आजकालच्या धावापळीच्या जगात आपण सगळेच सुखाच्या शोधात वेड्यासारखे धावत असतो, पण खरं सुख, खरी शांती कुठे आहे हे मात्र आपल्याला समजत नाही. आजची ही कथा तुम्हाला त्या खऱ्या सुखाचा पत्ता सांगणार आहे. माझी तुम्हाला एक कळकळीची आणि प्रेमाची विनंती आहे. ही कथा फक्त एक मनोरंजन म्हणून ऐकू नका. ही कथा शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन शांत मनाने ऐका, कारण मी खात्रीने सांगते, जो कोणी ही कथा आज पूर्ण ऐकेल त्याच्या आयुष्यातील अर्धी दुःख आजच संपून जातील आणि त्याच्या घरात साक्षात सुख, शांती आणि समृद्धी चालत येईल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तर श्रोते हो, ही गोष्ट आहे एका छोट्याशा पण सुंदर अशा गावाची. गावाचं नाव होतं आनंदनगर. पण नावासारखा आनंद मात्र त्या गावात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या नशिबात अजिबात नव्हता. त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं नाव होतं रघुनाथ. रघुनाथ अतिशय साधा, भोळा आणि प्रामाणिक माणूस. त्याची पत्नी सुलोचना ही सुद्धा अगदी साधी आणि घरांदाज स्त्री. रघुनाथ आणि सुलोचना दोघेही दिवसरात्र काबाड कष्ट करायचे. कोणाचं कधी वाईट चिंतलं नाही, कोणाला कधी फसवले नाही, पण तरीही त्यांच्या आयुष्यात दुःखाची मोठी सावली पडलेली होती. रघुनाथच्या आयुष्यात जणू काही अडचणींनी मुक्कामच ठोकला होता. शेतात पीक नीट येत नव्हतं, घरात नेहमी पैशाची चणचण असायची, कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यात भर म्हणून घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचं. कधी सुलोचनाला ताप, तर कधी त्यांच्या लहान मुलाला खोकला. औषधा पाण्यातच अर्धी कमाई निघून जायची. या सगळ्यामुळे रघुनाथच्या घरात नेहमी चिडचिड आणि वादविवाद व्हायचे. एकदा तर असं झालं की रघुनाथ आणि सुलोचनामध्ये छोट्याशा कारणावरून एवढं मोठं भांडण झालं की सुलोचना रडत रडत देवाऱ्यासमोर जाऊन बसली. ती देवाला हात जोडून रडत रडत विचारू लागली की देवा, आम्ही असं कोणाचं काय वाईट केलंय की आम्हाला तू एवढी मोठी शिक्षा देतोयस? आमच्या नशिबात हे एवढं दुःख का लिहून ठेवलंय? रघुनाथ सुद्धा बाहेर ओट्यावर डोक्याला हात लावून बसला होता. त्याला काही सुचेनासं झालं होतं. त्याला वाटायचं की आता हे आयुष्य संपवून टाकावं, म्हणजे एकदाची या रोजच्या कटकटीतून सुटका होईल. पण म्हणतात ना, देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा तो आशेची दुसरी 10 दारं उघडी ठेवतो. फक्त आपल्याला ती दारं शोधता आली पाहिजेत. असाच एक दिवस उजाडला. गावात एक खूप मोठे आणि ज्ञानी संत महाराज कीर्तनासाठी आले होते. पूर्ण गावात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. महाराजांची ख्याती खूप दूरवर पसरलेली होती. ते कुणाच्याही चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनातला गोंधळ ओळखत असत. रघुनाथच्या एका मित्राने त्याला आग्रह केला की अरे रघुनाथ, चल आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊ, तुझ्या मनाला थोडी तरी शांती मिळेल. सुरुवातीला रघुनाथने नकार दिला. त्याला वाटलं, आता कोणता देव आणि कोणते महाराज मला यातून बाहेर काढणार? पण मित्राने खूपच आग्रह केल्यामुळे तो नाईलाजाने महाराजांच्या कीर्तनाला जाऊन बसला. कीर्तन सुरू झालं. महाराजांची वाणी म्हणजे जणू अमृताची धार होती. त्यांच्या एका एका शब्दातून भक्ती आणि ज्ञानाचा प्रकाश पडत होता. कीर्तन संपल्यानंतर लोक महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. रघुनाथ सुद्धा रांगेत उभा होता. जेव्हा त्याचा नंबर आला आणि त्याने महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवलं, तेव्हा महाराजांनी त्याला खाली बसण्याचा इशारा केला. महाराजांनी रघुनाथच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले की बाळा, तुझ्या चेहऱ्यावरची ही निराशा आणि डोळ्यातली ही भीती मला स्पष्ट दिसत आहे. तुझ्या घरात पैशाची बरकत नाही, आरोग्याची साथ नाही आणि मनाला शांती नाही, बरोबर ना? रघुनाथ आश्चर्यचकित झाला. त्याने महाराजांना काहीच सांगितलं नव्हतं, तरीही त्यांनी सगळं कसं ओळखलं? रघुनाथच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो रडत रडत महाराजांना म्हणाला की होय महाराज, मी अगदी खचून गेलो आहे. मला आता जगण्याचीही इच्छा राहिली नाही. मला यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग सांगा, नाहीतर माझा जीव जाईल. महाराज किंचित हसले. त्यांचा तो हसरा चेहरा बघून रघुनाथला थोडा धीर आला. महाराज अत्यंत प्रेमाने त्याला समजावून सांगू लागले. ते म्हणाले की रघुनाथ, आपण माणसं किती वेडी असतो रे. आपण सुखासाठी मोठमोठे उपाय शोधतो, जगभर फिरतो, पण आपल्या आजूबाजूलाच असलेला साधा आणि सोपा मार्ग आपण विसरून जातो.
तुला तुझ्या सगळ्या दुःखांवर एक अतिशय साधा, सोपा पण अत्यंत शक्तिशाली आणि अद्भुत उपाय सांगतो, जो तुला आणि तुझ्या कुटुंबाला या गर्तेतून नक्की बाहेर काढेल. रघुनाथने हात जोडले आणि म्हणाला, महाराज, तुम्ही सांगाल तो उपाय मी करेन. मला फक्त मार्ग दाखवा. महाराज गंभीर झाले आणि अत्यंत भक्तिभावाने म्हणाले की बाळा, आपल्या हिंदू धर्मात गोमातेला म्हणजे गाईला साक्षात आईचा आणि देवाचा दर्जा दिला आहे. गाईच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो. जो माणूस रोज सकाळी न चुकता आपल्या घरातील पहिली भाकरी किंवा पोरी अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने गाईला खाऊ घालतो, त्याचे भाग्य उजळायला वेळ लागत नाही. तुला फक्त एवढंच करायचं आहे. उद्यापासून रोज सकाळी तुझ्या पत्नीला सांग की चुलीवर जी पहिली भाकरी भाजली जाईल ती देवाची आणि गोमातेची म्हणून बाजूला काढून ठेवायची, आणि ती भाकरी तू स्वतःच्या हाताने एखाद्या गाईला जाऊन प्रेमाने खाऊ घालायची. फक्त भाकरी टाकून यायचं नाही बरं का, तर ती भाकरी खाऊ घालताना गाईच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवायचा आणि तिला मनोमन नमस्कार करायचा. रघुनाथला हा उपाय खूपच साधा वाटला. त्याला वाटलं, एवढ्याशा भाकरीने माझं एवढं मोठं कर्ज आणि दुःख कसं संपेल. पण महाराजांच्या शब्दांवर त्याचा विश्वास बसला होता. त्याने महाराजांचे पुन्हा एकदा दर्शन घेतले आणि तो घरी आला. घरी आल्यावर त्याने सुलोचनाला सगळा प्रसंग सांगितला. सुलोचना सुद्धा संस्कारी होती. ती म्हणाली, आहो, ह्यात काय मोठा अवघड आहे. आपण उद्यापासूनच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पहिली भाकरी गाईला खाऊ घालूया. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सुलोचनाने सकाळी लवकर उठून सडा संमार्जन केले, देवपूजा केली आणि ती स्वयंपाकघरात गेली. तिने अत्यंत भक्तिभावाने चुलीवर पहिली भाकरी भाजली. ती भाकरी तिने एका स्वच्छ ताटात ठेवली. त्यावर थोडासा गूळ ठेवला. रघुनाथने ती भाकरी घेतली आणि तो गावात गायीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला. थोड्याच अंतरावर त्याला एक पांढरी शुभ्र गाय उभी असलेली दिसली. ती गाय अतिशय शांतपणे रघुनाथकडेच बघत होती, जणू काही ती त्याचीच वाट बघत होती. रघुनाथने ती गुळाची भाकरी तिच्या समोर धरली. गायीने अत्यंत प्रेमाने ती भाकरी रघुनाथच्या हातातून खाल्ली. भाकरी खात असताना रघुनाथने तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. त्या क्षणी रघुनाथला असं वाटलं की जणू काही गायीच्या डोळ्यांतून साक्षात ईश्वराची करुणा त्याच्यावर बरसत आहे. त्याच्या अंगावर काटा आला आणि मन अगदी शांत झालं. त्या दिवसापासून रघुनाथ आणि सुलोचनाचा हा नित्य नियमच झाला. ऊन असो, पाऊस असो वा थंडी असो, घरातील पहिली भाकरी गोमातेला गेल्याशिवाय त्यांच्या घरात कोणीही अन्नाचा कण तोंडात टाकत नसे. सुरुवातीचे काही दिवस गेले. रघुनाथला वाटलं की लगेच काहीतरी चमत्कार होईल, आकाशातून पैशाचा पाऊस पडेल. पण तसं काही झालं नाही. कधी कधी त्याला थोडा कंटाळा यायचा, मनात शंका यायची. पण तो सुलोचनाला सांगायचा की आपण महाराजांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. फळाची अपेक्षा न करता आपण आपलं काम करत राहायचं. आणि श्रोतेहो, इथेच खऱ्या चमत्काराला सुरुवात झाली. म्हणतात ना की जेव्हा आपण निस्वार्थ मनाने एखादं चांगलं काम करतो तेव्हा देव हळूहळू आपल्या आयुष्यातील चित्र बदलायला लागतो. रघुनाथच्या आयुष्यात आता हळूहळू 8 अद्भुत आणि अविश्वसनीय बदल घडू लागले. सर्वात पहिला बदल जो घडला तो म्हणजे रघुनाथला मिळणारी अथांग मनःशांती. आधी रघुनाथला रात्रीची झोप लागत नसे. तो सारखा विचारात असायचा की उद्या काय होईल, कर्ज कसं फेडायचं. पण जेव्हापासून त्याने गाईला भाकरी खाऊ घालण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या मनावरचं एक मोठं ओझं जणू कमी झालं होतं. सकाळी गाईच्या पाठीवरून हात फिरवला की त्याला दिवसभर एक वेगळीच ऊर्जा मिळायची. आता तो रात्री शांतपणे झोपू लागला. त्याच्या स्वभावातील चिडचिड आणि राग कुठल्या कुठे पळून गेला. घरात जे रोज छोटे छोटे वाद व्हायचे ते आता पूर्णपणे थांबले. हे त्यांच्या आयुष्यात आलेलं पहिलं आणि सर्वात मोठं फळ होतं. दुसरा अद्भुत बदल म्हणजे त्यांच्या घरातील आरोग्य प्राप्ती. श्रोतेहो, तुम्हाला आठवत असेल, सुलोचना नेहमी आजारी असायची. पण गोमातेच्या सेवेचा असा काही प्रभाव पडला की सुलोचनाची तब्येत हळूहळू सुधारू लागली. पूर्वी ज्या आजारांसाठी त्यांना सतत दवाखान्यात चक्रा माराव्या लागायच्या ते आजार आता आपोआप दूर होऊ लागले. त्यांच्या घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती. घरातली नकारात्मकता गोमातेच्या आशीर्वादाने जणू घराबाहेर निघून गेली होती. घरातील सर्वांचे चेहरे आता टवटवीत आणि आनंदी दिसू लागले. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांची आर्थिक प्रगती. रघुनाथचं शेतातलं काम पूर्वी नेहमी रखडायचं. कधी पाऊस साथ देत नसे तर कधी पिकाला भाव मिळत नसे.
पण आता चमत्कार असा झाला की त्या वर्षी पावसाने उत्तम साथ दिली. रघुनाथच्या शेतात जे पीक आलं ते पूर्ण गावात सर्वात चांगलं होतं. बाजारात त्याच्या पिकाला असा काही भाव मिळाला की रघुनाथ स्वतःच थक्क झाला. जेमतेम काही महिन्यातच त्याच्या डोक्यावर असलेलं निम्म्याहून अधिक कर्ज त्याने फेडून टाकलं. त्याच्या घरात आता लक्ष्मी प्रसन्न होऊन आली होती. पैशाची जी सतत चणचण असायची ती आता संपली होती. घरामध्ये धान्य आणि पैशाची बरकत आली. चौथा बदल होता तो कौटुंबिक सलोखा आणि प्रेमात झालेली वाढ. आधी पैशाच्या अभावामुळे आणि तणावामुळे पतीपत्नीत नेहमी कलह होत असे, पण आता सकाळची पहिली भाकरी गाईला दिल्याने घरात एक वेगळीच पवित्रता आली होती. सुलोचना आणि रघुनाथ यांच्यातलं प्रेम आणि आदर खूप वाढला. ते एकमेकांना समजून घेऊ लागले. घरात नेहमी हसत खेळत वातावरण राहू लागलं. ज्या घरात पूर्वी भांडणाचे आवाज यायचे त्या घरात आता भजनाचे आणि हसण्याचे आवाज येऊ लागले. श्रोते हो, थोडी गंमत सांगते. पूर्वी रघुनाथ घरात आला की सुलोचना रागाने बघायची. आता तो घरात आला की ती हसून पाण्याचा तांब्या पुढे करू लागली. हा बदल काही छोटा नव्हता बरं का. पाचवा अत्यंत अद्भुत लाभ म्हणजे ग्रहदोषांचे निवारण आणि संकटांपासून संरक्षण. मंडळी, अनेकदा आपल्या आयुष्यात सतत वाईट घटना घडत असतात, ज्याला आपण दृष्ट लागली किंवा वाईट ग्रहदशा म्हणतो. रघुनाथच्या बाबतीत असाच एक प्रसंग घडला. एके दिवशी रघुनाथ बाजारातून पायी चालत येत होता. एका वळणावर मागून एक बैलगाडी खूप वेगाने आणि नियंत्रण सुटून त्याच्या दिशेने येत होती. रघुनाथचं त्याकडे लक्ष नव्हतं. गाडी त्याला धडकणार एवढ्यात अचानक कुठून तरी एक पांढरी गाय तिथे आली आणि ती रघुनाथ आणि त्या गाडीच्या मध्ये उभी राहिली. गाडीचा वेग अचानक कमी झाला आणि रघुनाथ थोडक्यात बचावला. जेव्हा त्याने वळून बघितले तेव्हा त्याला तीच गाय दिसली जिच्या पाठीवरून तो रोज सकाळी हात फिरवायचा आणि जिला भाकरी खाऊ घालायचा. त्या दिवशी रघुनाथला खात्री पटली की गोमाता नुसती भाकरी खात नाही, तर ती येणाऱ्या संकटांना आपल्या अंगावर घेऊन आपल्या भक्ताचं रक्षण करते. सहावा बदल त्यांच्या संततीच्या संदर्भात घडला. रघुनाथ आणि सुलोचनाचा मुलगा आधी अभ्यासात अजिबात लक्ष देत नव्हता. तो उनाडक्या करायचा, सतत खेळण्यात मग्न असायचा. पण घरात निर्माण झालेल्या सात्विक वातावरणामुळे आणि गोमातेच्या कृपेने त्या मुलाच्या वागण्यात अचानक सकारात्मक बदल झाला. तो स्वतःहून अभ्यासाला बसू लागला, मोठ्यांचा आदर करू लागला. त्याची बुद्धी तेजस्वी झाली आणि शाळेत तो नेहमी पहिला येऊ लागला. संतती, सुसंस्कारी आणि गुणी होणे हे कोणत्याही आईवडिलांसाठी जगातील सर्वात मोठं सुख असतं आणि ते सुख त्यांना मिळालं. सातवा लाभ म्हणजे समाजात मिळालेला मान आणि सन्मान. पूर्वी जेव्हा रघुनाथ गरीब होता तेव्हा गावातील लोक त्याला फारशी किंमत देत नसत. अनेक जण त्याची टिंगलटवाळी करायचे. पण आता रघुनाथचे जीवनच बदलले होते. त्याचे विचार शुद्ध झाले होते. तो आता कोणाशीही रागाने बोलत नसे. त्याची प्रगती आणि त्याचा शांत स्वभाव पाहून गावातील लोक आता त्याचा आदर करू लागले. गावातील कोणत्याही महत्त्वाच्या कामात लोक आता रघुनाथचा सल्ला घेऊ लागले. ज्या माणसाला लोक पूर्वी टाळायचे त्या माणसाला आता सन्मानाने जवळ बसवू लागले. आणि आठवा, सर्वात शेवटचा पण सर्वात महान बदल म्हणजे त्यांची आध्यात्मिक प्रगती आणि ईश्वराशी जोडलेली नाळ. रघुनाथ आता फक्त व्यावहारिक आयुष्यातच नाही तर आध्यात्मिक आयुष्यातही खूप पुढे गेला होता. गोमातेची सेवा करता करता त्याच्या मनात सर्व प्राणीमात्रांबद्दल दया आणि प्रेम निर्माण झाले. त्याला प्रत्येक जीवात ईश्वर दिसू लागला. त्याची भगवंतावरची भक्ती इतकी वाढली की त्याला आता कशाचीही भीती वाटत नव्हती. त्याला समजून चुकले होते की जोपर्यंत साक्षात भगवंत आणि गोमाता माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत या जगात माझं कोणीही वाकडं करू शकत नाही. अशा प्रकारे बघता बघता काही वर्षांतच रघुनाथचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्याची झोपडी जाऊन तिथे एक सुंदर घर उभं राहिलं. घरासमोर गायीसाठी एक सुंदर गोठा बांधला गेला. आता तो फक्त एका गायीला नाही तर अनेक गायींना चारा आणि भाकरी खाऊ घालत होता. एकदा तेच महाराज पुन्हा गावात आले. रघुनाथ आणि सुलोचना धावत जाऊन महाराजांच्या चरणांवर नतमस्तक झाले. महाराजांनी हसून रघुनाथला विचारले, काय बाळा रघुनाथ, मिळाली का आयुष्यात शांती? सुटला का दुःखाचा वेळखा? रघुनाथने हात जोडून डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणून सांगितले, महाराज, तुम्ही मला फक्त मार्ग दाखवला नाही तर साक्षात ईश्वराची भेट घडवून दिली. त्या एका भाकरीने माझं पूर्ण आयुष्य सोन्यासारखं करून टाकलं. मी आता जगातील सर्वात सुखी माणूस आहे. महाराज सर्वांना उद्देशून म्हणाले, श्रोते हो, ऐकलं ना तुम्ही?
गाईला दिलेली एक साधी भाकरी कधीच वाया जात नाही. ती अनेक पटींनी पुण्याच्या रूपात आपल्याकडे परत येते. गाईच्या श्वासात साक्षात वेद आहेत. तिच्या डोळ्यांत सूर्य आणि चंद्र आहेत आणि तिच्या उदरात सर्व तीर्थक्षेत्रे आहेत. जेव्हा तुम्ही गाईला प्रेमाने घास भरवता तेव्हा तुम्ही एकाच वेळी 33 कोटी देवतांची पूजा करत असता. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, दुःख, रोग आणि कलह आपोआप नष्ट होतात. तर माझ्या लाडक्या श्रोतेहो, ही होती गाईला पहिली भाकरी खाऊ घालण्यामागची अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली कथा. मला माहितीये, आजकाल शहरात राहणाऱ्या अनेकांना रोज गाय भेटणं शक्य नसतं. पण तरीही आपण आठवड्यातून एकदा तरी किंवा जेव्हाही शक्य होईल तेव्हा गाईला शोधून तिला काहीतरी खाऊ घालण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि जर रोज गाय येतच असेल तर मग मात्र हा नियम अजिबात मोडू नका. घराची पहिली पोळी किंवा भाकरी तिच्यासाठी नक्की काढा. तुमच्या आयुष्यात सुद्धा असेच चमत्कार घडतील. तुमचेही दिवस नक्की पालटतील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्हालाही आजची कथा आणि हे प्रवचन कसं वाटलं हे मला नक्की सांगा. मी खात्रीने सांगते की या कथेने तुमच्याही मनाला एक शांतता दिली असेल. जर तुम्हाला ही कथा खरोखरच मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये भक्तिभावाने जय गोमाता किंवा रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एक कमेंटमुळे मला अजून छान छान कथा तुमच्यासाठी आणण्याची प्रेरणा मिळते. तसेच हा व्हिडिओ, ही सुंदर कथा तुमच्या सर्व मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. कारण चांगलं ज्ञान वाटल्याने ते अधिक वाढतं. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणा दुसऱ्याच्या आयुष्यातील दुःख कमी होईल आणि त्यालाही गोमातेचा आशीर्वाद मिळेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या या प्रेमाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन, भक्तिमय आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता मी तुमची रजा घेते. परमेश्वर आणि गोमाता तुमच्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि भरघोस यश देवो, हीच प्रार्थना. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय गोमाता. धन्यवाद.